29 महापालिकांसाठी महायुतीचा वेगळा पॅटर्न ठरणार। मुंबई महापालिकेत कोणाचा करिश्मा चालणार? ठाकरे बंधूंचे मनोमिलन फायद्याचे की तोट्याचे? सत्तेची समीकरणं कशी बदलणार? कोण कोणाची सत्ता पालटणार? ठाण्याच्या पालिकेवरील भगवा शिंदेंचा की भाजपाचा फडकणार? रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीत भाजपाचा महापौर बसवणार। सत्तेच्या सारीपाठावर कोणाचे प्यादे देणार? शेकमेट। गेली अनेक वर्ष शिवसेना भाजपाच्या युतीची सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक यंदा अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची ठरणार आहे। आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेची एक वेगळीच ओळख आहे। या महापालिकेवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपाने महायुतीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेवर प्रथमच महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवलंय। मागील निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्या सदस्य संख्येत फार फरक नव्हता, त्यामुळे येथे चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। येथे ठाकरे बंधू काय करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल: शिवसेना 84 जागा, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7, सपा 6, एमआयएम 2, आभासे 1, अपक्ष 5। ठाणे महापालिकेत मागील 29 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे। 3 वर्षांपूर्वी बदललेल्या समीकरणांमुळे शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना आणि शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात संघर्ष सुरू आहे। मात्र ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेना व भाजपाची युती झाली नाही तर याच दोन पक्षात लढत पाहायला मिळेल। भाजपाला येथे समान संधी हवी आहे, मात्र एकनाथ शिंदे येथील आपलं वर्चस्व सोडण्यास तयार नाहीत। ठाणे महापालिकेतील पक्षीय बलाबल: शिवसेना 67, भाजप 23, राष्ट्रवादी 35, काँग्रेस 3, एमआयएम 2, अपक्ष 1। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहोचला होता। हा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढे सुद्धा गेला। त्यानंतर दिल्लीतून युतीचे फरमान आल्याने या निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप यांच्यात समेट झालाय। निवडणूक बऱ्याच प्रमाणात एकतर्फी होण्याचे संकेत आहेत। आता युती झाल्यास शिंदे सेना व भाजप समोर जागा वाटप हेच आव्हान राहणार असून या महापालिकेत भाजपाचा महापौर बसवण्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्ण तयारी केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत पक्षीय बलाबल: शिवसेना 53, भाजप 43, काँग्रेस 4, मनसे 9, बसपा 1, एमआयएम 1 आणि अपक्ष 9। उल्हासनगर महापालिकेमध्ये 2017 मध्ये भाजपाने ओमी सोबत हात मिळवणी केली होती। महापालिका निवडणुकीत भाजप शिंदे सेना यांच्यात युती झाली तर ओमी कलानी साई पक्षाला आपल्या वाट्यातून शिंदे सेनेला जागा सोडाव्या लागतील। त्यामुळे भाजप शिंदे सेनेची संभाव्य युती हे शिंदे सेनेपुढील मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे। उल्हासनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल: भाजप आणि ओमी 33, शिवसेना 25, साई पक्ष 11, राष्ट्रवादी काँग्रेस 4, आरपीआय 2, भारिप 1, पीआरपी 1, काँग्रेस 1। नवी मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे। 10 वर्षांपूर्वी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात लहान पक्ष झालाय। सर्वात कमी नगरसेवक असलेला भारतीय जनता पक्ष आता सर्वात मोठा पक्ष बनलाय। शहरात महायुतीतच सत्तेसाठी स्पर्धा असून महाविकास आघाडीलाही सत्तेसाठी संघर्ष करावा लागेल। नवी मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल: राष्ट्रवादी 52, शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6, अपक्ष 5। भिवंडी महापालिका निवडणुकीत मागील वेळी काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं। काँग्रेसचे 47 नगरसेवक विजयी झाले होते। फाटाफूट आणि गेल्या काही वर्षात झालेली वाताहात यामुळे काँग्रेसची ताकद क्षीण झाली। भिवंडी या मुस्लिम बहुल महापालिकेत यावेळी कोणता पक्ष बाळसे धरणार व भाजप शिंदे सेना युतीचा सामना कोण करणार याकडे लक्ष लागलंय।
भिवंडी महापालिकेतील पक्षीय बलाबल. काँग्रेस 47, भाजप 19, शिवसेना 12, आरपीआय एकतावादी 4, कोणार्क आघाडी 4, समाजवादी 2. मीरा भाईंदर महापालिकेत मराठी टक्का कमी तर भाजपचा हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती आणि जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे भाजपाला 2017 प्रमाणेच यंदाही मीरा भाईंदर पालिकेवर एक हाती सत्ता आणायची आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे मीरा भाईंदर मध्ये भगवा फडकवण्याचे स्वप्न पूर्ण करणार असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यामुळे येथेही महायुतीत जागा वाटपाचा वाद रंगण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील पक्षीय बलाबल. भाजप 61, शिवसेना 22, काँग्रेस 12. वसई विरार शहर महानगरपालिकेत गेल्या 3.5 दशकांपासून बहुजन विकास आघाडीची वसई विरार मनपावर सत्ता आहे, तर बवियाचे आमदारही होते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत बवियाला वसई विरार मध्ये पराभव चाखावा लागला. त्यामुळे या निवडणुकीत वसई विरार पालिकेवर बवियाची सत्ता कायम राहणार की सत्ता पालट होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वसई विरार महापालिकेतील पक्षीय बलाबल. बविया 108, शिवसेना 5, भाजप 1, मनसे 1. पनवेल महानगरपालिकेची स्थापना मुळात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने झाली. पहिल्याच 2016 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळून पक्षाची एक हाती सत्ता आली. नंतरच्या काळात शेकापच्या जवळपास 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे भाजपाचीच एक हाती सत्ता राहिली आहे. शिवसेनेला येथे आपले पाय रोवता आलेच नाहीत. पनवेल महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल. भाजप 51, शेकाप 23, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2. राज्यातील 29 महानगरपालिकांचा बिगुल वाजला असून येत्या काही दिवसात प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कशा आणि कुठे युत्या आघाड्या होतात हे महत्त्वाचं आहे. सत्तेत एकत्र असणारे आणि विरोधी बाकांवर एकत्र बसणारे पक्ष एकमेकांविरुद्ध प्रचाराची कोणती रणनीती ठरवतात हे रंजक ठरेल. जानेवारीच्या 16 तारखेला पालिकांवर कोणाचा झेंडा फडकणार यासाठी आता चुरशीची लढाई सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.